दादा खऱ्या अर्थाने सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे आधारस्तंभ आहेत. चतुर्थ क्रमांक रोख रक्कम श्री नितीन निवृत्ती सकपाल साहेब रायगड यांच्या माध्यमातून. त्यानंतर मालिकावीरसाठी चषक आणि स्मार्ट वॉच आहे. नक्कीच सौभाग्यवती सविता संजय पाटील यांच्या स्मरणार्थ श्री संतोष धोंडीबा पाटील इंडियन आर्मी यांच्या माध्यमातून आहे. जीकेला आपण देऊया. आनंद चौगुले साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊया जीकेला मॅन ऑफ द मॅच. जीके आहेत मॅन ऑफ द मॅच. रामने गोलंदाजी देखील चांगली केली होती. त्यानंतर हलगी सौजन्य आहे स्वर्गीय बंडू धोंडीबा चौगुले यांच्या स्मरणार्थ श्री राजन नामदेव पाटील यांच्याकडून जेवण सौजन्य आदरणीय श्री सर्जेराव महपती पाटील बापू साहेब यांच्या माध्यमातून पंच सौजन्य सागर यशवंत पाटील. चला सामना सुरू करायचा आहे आणि सामना जसा सुरू होईल या ऐकूया आपण तुषार महाराज शिंदे सरांचा आवाज या पुढच्या मॅच मध्ये. चला पंच सामना सुरू ठेवायचंय. चला आपण देतोय मॅन ऑफ द मॅच जीकेला ज्याने 22 धाव बनवले या मॅच मध्ये. आनंद चौगुले साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देतोय आणि सन्मान आपण करूया सुभाष आनंदा खाके साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. आणि जो संघ पराभूत झालेला आहे चला कुंभेवाडी टीम आपला सन्मान केला जाईल. आपला सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं आहे. सचिन पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. सचिन पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया. चला आपण वळूया सामन्याकडे आणि ऐकूया तुषार शिंदे सरांचा आवाज. आणि कुंभवडे संघ चला आपला सन्मान आपण स्वीकार करायचा आहे. कुंभेवाडी संघ सिंगलच्या मदतीने धावपलिकेला सुरुवात झाली आहे. एक धाव धावपलिकावरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज ओमकार आहेत. षटक क्रमांक 1चा खेळ मैदानावरती सुरू आहे. पुढचा बॉल ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता. खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची पुन्हा एकदा सांगता होताना पाहायला मिळेल. कुंभेवाडी टीम आपण सन्मान चिन्ह घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आपला विनंती आहे. कुंभेवाडी टीम आपण सन्मान चिन्ह घेण्यासाठी उपस्थित राहा. हा शेवटचा कॉल असेल आपल्याला. ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतायत. झेल ड्रॉप. एक धाव कमिट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे. रनआउटची ऑपॉर्च्युनिटी क्रिएट झाली आहे आणि तिथे फेकी देखील थोडीशी खराब आली आहे. परंतु रनआउट स्वरूपामध्ये विकेट स्ट्राईक वरती थांबले फलंदाज. तिथे लक्ष दिलं नाही बॉलकडे. खरं तर लक्ष त्यांचं होतं. नॉन स्ट्रायकर एंड कडे आपलं लक्ष नव्हतं आणि फलंदाज रनआउट स्वरूपामध्ये बाद होत आहेत. फलंदाज बाद विकेट. गोलंदाजी ट्रॅकवरती ओमकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल यावेळेस देखील प्ले अँड मिस चांगला बॉल पाहायला मिळालाय. ओमकार यांची ही खासियत राहिली. अप्रतिम खेळाडू आहेत आणि
आरसीसी मोसम संघ फिटनेससाठी ओळखला जातो. सर्व खेळाडूंची तुम्हाला फिटनेस पाहायला मिळेल. या संघामध्ये एकमेव संघ आहे ज्या संघामध्ये प्रत्येक खेळाडू तुम्हाला फिट पाहायला मिळेल. फिट अँड फाईन टीम आरसीसी मोसम. ज्यावेळेस स्टेप आउट केलेला प्रयत्न, फलंदाज जसा फटका खेळला तसा घसरलेत आणि तिथे मात्र झेल ड्रॉप होताना पाहायला मिळाला. 2 धाब्यांचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 2 धाब्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती आहेत. स्पाइक तिथे स्लिप होताना आपण पाहिलाय. 2 धावा अगदी शेवटच्या बॉलवरती प्राप्त झाल्यात आणि षटक क्रमांक 1चा खेळ इथे पूर्ण होईल. एकूण धावफलकावरती धावा आहेत 4. फलंदाज उमेश आणि जयवंत बाद झाले. दिनेश आणि सुनील ही जोडी मैदानावरती आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती राजा नारकर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजा नारकर आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झाले. सेकंड ओव्हर साठी राजा गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंड वरती सुनील तुम्हाला पाहायला मिळतील. पॉवर प्लेचं पहिले षटक संपले आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी आरसीसी मोसम संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. यावेळेस देखील समोर दिशेने डाऊन द ग्राउंड हा फटका खेळतायत. क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 2 धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि पुन्हा एकदा एका धावेचे रूपांतर हे 2 धावेंमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळालंय. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही जर गाफील राहिला तर प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावरती हवी होतो. एका धावेचे रूपांतर पुन्हा एकदा 2 धावेंमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळालंय. 6 धावा धावफलकावरती आहेत. राजा नारकर गोलंदाजी ट्रॅकवरती. बॅटिंग साठी सुनील सज्ज होत आहेत आणि अपील झाली हलकीशी. पंचांचा बोट आकाशाकडे आणि फलंदाज सुनील बॅक टू द पवेलियन. आउट विकेट. यावेळेस देखील आणखी एक बॉल डॉट आलाय. धावफलकावरती धावा आहेत 6. राजा गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. राजा नारकर गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील ऑफस्टॉनच्या बाहेरचा हा बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळेल. कमालीची गोलंदाजी मैदानावरती सुरू आहे. चला व्हीएस स्पोर्ट गेवडे पाटीलवाडी आणि जय शिवराय स्पोर्ट हिंगाणेवाडी दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी या ठिकाणी उपस्थित राहायचे विनंती आहे. व्हीएस स्पोर्ट गेवडे पाटीलवाडी आणि जय शिवराय स्पोर्ट हिंगाणेवाडी दोन्ही संघाचे संघनायक आपण उपस्थित राहायचे. आणखी एक बॉल डॉट येताना पाहायला मिळालाय. चला आपण टॉस साठी या ठिकाणी उपस्थित राहणं अनिवार्य आहे. पावडाई देवी क्रिकेट क्लब गिरगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये आरसीसी मोसम असा सामना मैदानावरती सुरू आहे. सध्या बॅटिंग सुरू आहे पावडाई देवी क्रिकेट क्लब गिरगाव संघाची. राजा गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. कमालीचा बॉल आणखी एक आणि शेवटचा बॉल देखील राजा नारकर यांचा डॉट आलाय. धावफलक ऍज इट इज असेल. 6 धावा धावफलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती धावा आहेत 6. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि पहिल्या 2 षटकांमध्ये गोलंदाजी करणाऱ्या टीमने आपला दबदबा प्रस्थापित केलाय मैदानावरती. यावेळेस देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आणि पहिला बॉल डॉट आलाय. प्रसाद गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला बॉल पुन्हा एकदा डॉट येताना आपल्याला पाहायला मिळतोय.
षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे आणि प्रसाद यांचा पहिला बॉल पुन्हा एकदा डॉट येताना आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेस देखील वाईट बॉल आहे, अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. इच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट इन द क्रिकेट. क्रिकेटच्या खेळामध्ये येणारी प्रत्येक धाव महत्वाची असते. एक धाव प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. यावेळेस मात्र हवेमध्ये बॉल आहे. एका धावेचा प्रयत्न झालाय, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. सन्मान्य श्रीमान सागरजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. एळवन जुगाई आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. आपला विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. सन्मान्य श्रीमान सागरजी पाटील साहेब आपल्या विनंती आपण या मंचावरती या स्पर्धेमध्ये आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने खराब जजमेंट आणि बॉल जाईल सीमारेषे पार. जजमेंट चुकलंय. क्रिकेटच्या खेळामध्ये जजमेंटला महत्व आहे. बॉल सीमारेषे पार, चौकार. 13 धावा धावफलकावरती आहेत. 13. टॉस साठी या ठिकाणी उपस्थित राहायचं विनंती आहे. पुन्हा एकदा हा शेवटचा कॉल असेल दोन्ही संघांना. ऑलरेडी आम्ही कॉल दिलाय. फिया स्पोर्ट गेळवडे पाटीलवाडी आणि जय शिवराज स्पोर्ट हिंगाणेवाडी. टॉस साठी उपस्थित राहा विनंती इनिंग ब्रेक मध्ये. यावेळेस ऑन साइडला बॉलला दिशा दिली आहे. नटराजन सारखे फलंदाज फिरलेत आणि बॉलला पाठवलंय सीमारेषे पार, चौकार. चौकाराच्या मत्तीने धावफलक पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती प्रसाद आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि प्रसाद यांच्यावरती सध्या तरी मैदानावरती आक्रमण होत आहे. धावफलकावरती धावा आहेत 17. आतापर्यंत धावा आल्या नव्हत्या. पहिल्या 2 षटकांमध्ये केवळ 6 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा गोलंदाज प्रसाद यांनी कर्ज केल्या. 2 चौकार बॅक टू बॅक येताना पाहायला मिळाले. फलंदाज दिनेश यांच्या बॅटमधून आणि दिनेश आपल्या संघासाठी महत्वपूर्ण बॅटिंग मैदानावरती करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो सूर्यकुमार यादव स्टाईलने फटका खेळायचा होता. बॉल हवेत गेलाय. विकेट किपर ओमकार बॉलच्या खाली पोहोचतायत. सेनी टिपतील. आणखीन एक सफलता. फलंदाज बाद. तीन षटकांचा खेळ पूर्ण झाला. 19 धावा धावफलकावरती आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 बाद 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील बिहाइंड द विकेट बॉल चालला. एका धावेचा प्रयत्न इथे असणार आहे आणि 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटकाला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवरती एकेरी धाव. एकूण धावफलकावरती धावा आहेत 20. गोलंदाज किरण गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. पुढचा बॉल कमालीचा फटका पाहायला मिळालाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील परंतु हा बॉल जाईल सीमारेषे पार आणि चौकाराच्या मत्तीने धावफलक पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती 24 रन्स. राकेश यांच्या बॅटमधून चौकार आला आणि चौकाराच्या मत्तीने धावफलक पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. शेवटचे 4 बॉल बाकी आहेत. यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल. अजूनही 3 बॉलचा खेळ या पहिल्या डावामध्ये शिल्लक आहे.
26 धावा धावफलकावरती आहेत. 1 रन शॉट. ओके. 25 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस देखील बॅटच्या एजला बॉल लागला. बॉल दरम्यान क्षेत्रामध्ये चाललाय. एका धावेचा प्रयत्न मैदानावरती असणार आहे आणि एका धावेने धावफलक पडेल. 26 धावा धावफलकावरती आहेत. आणि एका धावेचा प्रयत्न रनआउट स्वरूपामध्ये विकेट आली आहे. शेवटच्या बॉलवरती धावफलक ॲज इट इज असेल. 26 धावा धावफलकावरती आहे. 27 धाव्यांचं लक्ष आहे. तर या अगोदर ज्या संघांच्या मॅचेस झाल्यात त्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी कोल्ड्रिंक्स घेण्यासाठी उपस्थित राहायचे विनंती. कॅप्टन आपण या. चला मी विनंती करतोय व्हीसीसी बरकी संघाचे संघनायक आपण या ठिकाणी कोल्ड्रिंक्स घेण्यासाठी यायचे. जेएससीसी मांजरे आपण कोल्ड्रिंक्स घेण्यासाठी या. बळमुमा स्पोर्ट मानसावाडा आपण देखील कोल्ड्रिंक्स घेण्यासाठी यायचे. आणि रासाई विठ्ठलाई क्रिकेट संघ कुंभेवाडी आपण देखील कोल्ड्रिंक्स घेण्यासाठी या ठिकाणी या. सर्व संघांसाठी या ठिकाणी सह्याद्री क्रिकेट असोसिएशन आयोजित विकास स्पोर्ट मान आणि विकास स्पोर्ट मान यांच्या वतीने सर्व संघांसाठी कोल्ड्रिंक्स आहेत. आपण सर्वांनी ते कोल्ड्रिंक्स या ठिकाणी घ्यायचे विनंती आहे. चला टॉससाठी या. व्हीएस स्पोर्ट गेवडे पाटीलवाडी आणि जय शिवराज स्पोर्ट हिंगणेवाडी दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी या ठिकाणी उपस्थित राहायचे विनंती आहे. सन्मान्य श्रीमान संदीपजी यादव साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. आणि चला या ठिकाणी आरसीसी मोसम संघ आपण त्वरित आपली ओपनिंग पेअर मैदानावरती पाठवायची विनंती आहे. आरसीसी मोसम आपली ओपनिंग पेअर आपण त्वरित मैदानावरती पाठवा. चला हिंगणेवाडी टीम आपण त्वरित या ठिकाणी नाणेफेक खेळण्यासाठी उपस्थित राहायचंय. अदरवाईज एक षटक आपलं कमी केलं जाईल. जय शिवराज स्पोर्ट हिंगणेवाडी आणि व्हीएस स्पोर्ट गेवडे पाटीलवाडी दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी उपस्थित राहायचे. व्हीसीसी बरके जेएससीसी मांजरे बळमुमा स्पोर्ट मानसावाडा आणि रासाई क्रिकेट संघ कुंभेवाडी आणि हा सामना संपल्यानंतर आरसीसी मोसम आणि पावडाई क्रिकेट क्लब गिरगाव आपण देखील या ठिकाणी कोल्ड्रिंक्स घेण्यासाठी उपस्थित राहायचे. जय शिवराज स्पोर्ट हिंगणेवाडी संघाने टॉस जिंकलेला आहे आणि निर्णय अगदी काही वेळामध्ये आपल्यापर्यंत येईल. चला विनंती आहे आरसीसी मोसम आपली ओपनिंग पेअर आपण मैदानावरती पाठवायची आहे. पहिला बॉल फुलर लेनचा होता. कमालीचा फटका पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय. कमालीचा फटका ओमकार यांच्या बॅट मधून लगेच कव्हर ड्राईव्ह बॉल सीमारेषे पार चौकार.
27 धाब्यांचं लक्ष होतं. फुलर लाईनचा बॉल त्यावरती मात्र हेलिकॉप्टर लगावलाय. ओमकार यांच्या बॅट मधून चौकार. पहिल्या बॉलवरती 4. आकुटप्याचा बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉलला वळवलाय. कमालीचा फटका आहे. हुक करत असताना ओमकार यांच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 कन्झिक्युटिव्ह इन अ रो चौकार. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. राकेश पुढचा बॉल मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. फटका बसलाय. बॉल हवे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. ओमकार या ठिकाणी बाद होत आहे. 2 चौकार जरूर लगावले परंतु आता त्यांची खेळी संपली आहे. आली विकेट. फलंदाज बाद. नवीन बॅटर प्रसाद झोरे मैदानावरती. एका धावेचा प्रयत्न झालाय आणि 1 धाव इथे प्राप्त होईल. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती. जय शिवराज स्पोर्ट हिंगणघाट संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांचा पुढच्या सामन्यामध्ये असणार आहे. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 9 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस आणखी एक बॉल डॉट. चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते. 27 धाव्यांचं लक्ष. पहिल्या षटकामध्ये तब्बल 9 धावा आल्यात आणि 27 धाव्यांचं लक्ष या ठिकाणी असणार आहे. 27 इज द टार्गेट. आणि इथे मात्र पहिल्या षटकामध्ये 9 धावा येताना आपण पाहिल्यात. 18 बॉल 18 धाव्यांची आवश्यकता मैदानावरती असणार. चला सामना सुरू करा. 18 बॉल आणि 18 धाव्यांची आवश्यकता मैदानावरती आहे. राजा नारकर आणि प्रसाद झोरे ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. राजा नारकर आणि प्रसाद झोरे ही जोडी मैदानावरती आहे. महेश गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झाले सेकंड ओव्हर साठी. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक धावतायत बॉलच्या दिशेने. 1 धाव पूर्ण झाली आहे. अतिशय आरामात आलेत आणि 2 धावा येथे मात्र पूर्ण होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. 16 धाव्यांची आवश्यकता आहे मैदानावरती. गोलंदाजी ट्रॅक वरती महेश. फलंदाजीसाठी प्रसाद झोरे पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. फुल टॉस बॉल होता. बॅटचं एज लागले. तिथे मात्र कठीण संधी विकेट किपर साठी. झेल ड्रॉप झालाय. 1 धाव पुन्हा एकदा प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती आहेत. पंधरा धाव्यांची अजूनही आवश्यकता या ठिकाणी असणार आहे आरसीसी मोसम संघाला. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि अजूनही 15 धावा या ठिकाणी आवश्यक आहेत. बॅटिंग साठी राजा नारकर स्ट्राईक एंड वरती पोहोचतायत. 2 चौकार सुरुवातीला ओमकार यांच्या बॅटमधून आलेत. त्यानंतर प्रसाद झोरे आपल्याला स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळालेत आणि आता राजा नारकर. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे. कमालीचा फटका. बॅटच्या एजला जरूर बॉल लागलाय परंतु हा बॉल थर्डमॅन सीमारेषच्या पलीकडे जातोय. राजा नारकर यांच्या बॅट मधून अल्टी पलटी आणि बॉलला दिले कल्टी. बॉल सीमारेषे पार. चौकार.
धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 16. काय केलंय का? हॅलो हॅलो 11 धाब्यांची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. क्लीन बॉल राजा नारकर यांची विकेट. फलंदाज बाद. स्कोर कार्ड आणि अजूनही 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉल मध्ये 11 धाब्यांची आवश्यकता आहे. आरसीसी मोसम संघ पुन्हा एकदा अडचणीत येतोय का हे देखील चित्र पाहायचंय. चांगली गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. गिरगाव संघाच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. विठ्ठल देवी क्रिकेट संघ गिरगाव, माफ करा, पावळे देवी क्रिकेट क्लब गिरगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये आरसीसी मोसम असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉल मध्ये 11 धाब्यांची आवश्यकता या ठिकाणी आरसीसी मोसम संघाला असणार आहे. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 11 धाब्यांची आवश्यकता आहे. सुनील गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 साठी पहिला बॉल फुल टॉस होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. काऊ फेजला बॉल पोहोचलाय तोपर्यंत 2 धाब्यांचा प्रयत्न आहे. 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील आणि 2 धाब्यांच्या सहाय्याने धावफलक मुळे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 9 धाब्यांची आवश्यकता मैदानावरती असणार आहेत. शिल्लक आहेत 11 बॉल. 11 बॉल मध्ये 9 धावा अजूनही या ठिकाणी बनवायच्या आहेत. फुल टॉस बॉल होता. डीप झालाय फलंदाजाच्या दिशेने. एका धावेचा प्रयत्न इथे देखील झालाय आणि एक धाव लेग बाईटच्या माध्यमातून देखील पूर्ण होती. 19 धावा धावफलकावरती आहेत आणि आता 10 बॉल शिल्लक आहेत. 10 बॉल मध्ये 8 धाव्यांची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. दहा बॉल मध्ये 8 धाव्यांची अजूनही आवश्यकता मैदानावरती असणार आहे. बॉल शिल्लक आहेत 10 आणि धाव्यांची आवश्यकता आहे 8. यावेळी देखील फायनल क्षेत्रामध्ये बॉलला दिशा दिली आहे. एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि एका धावेसोबत धावफलक पुढे जाते. 20 धावा धावफलकावरती आहे. 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 7 धाव्यांची आवश्यकता आहे. सन्माननीय कृष्णकांत गुरव यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बाहुबली ऑफ द शाहूवाडी क्रिकेट कृष्णकांत गुरव यांचं देखील आगमन झालंय या स्पर्धेमध्ये. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 7 धाव्यांची आवश्यकता आहे. फुलरलेनचा बॉल तिथे मात्र कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते. झेल ड्रॉप झालाय. आणखी एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहेत आणि 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील.
क्षेत्ररक्षणामध्ये खूप साऱ्या चुका मात्र पाहायला मिळाल्यात. या ठिकाणी पावडाई देवी क्रिकेट क्लब गिरगाव संघाच्या माध्यमातून क्षेत्ररक्षणामध्ये खूप चुका झाल्यात. 5 धाब्यांची आवश्यकता आता मैदानावरती असणार आहे. 22 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. कमी धाब्यांमध्ये संघर्ष केलाय या ठिकाणी पावडाई देवी क्रिकेट संघ गिरगाव या टीमने कमी धाब्यांमध्ये संघर्ष मैदानावरती केलाय. स्टेप आउट झालेत. फटका चांगला आहे. समोर काऊ फेजला क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बॉलच्या दिशेने येत आहेत. 2 धाब्यांचा प्रयत्न झालाय आणि 2 धाबा पुन्हा एकदा प्राप्त होतील. 24 धाबा धावपलकावरती आहे. 3 धाब्यांची आवश्यकता आरसीसी मोसम टीमला आहे. यावेळेस देखील वाईट बॉल आहे आणि आता मात्र 2 धाब्यांची आवश्यकता आहे आरसीसी मोसम संघाला. असं वाटलं सामना एका बाजूने झुकतोय की काय, परंतु तसं झालं नाही. क्रिकेटचा खेळ आहे. या खेळामध्ये कधी काय होईल या गोष्टीचा मात्र नेम नाही. जबरदस्त फाईट पाहायला मिळाली. कौतुक केलं पाहिजे. पावडाई देवी क्रिकेट क्लब गिरगाव संघाचं कौतुक तर होणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने ते खेळलेत लाजवाब खेळ पाहायला मिळालाय. यावेळेस देखील फटका चांगला आहे. डीप मध्ये बॉल चाललाय. 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि औपचारिकता पूर्ण केली जाते. 2 धावा इथे मात्र पूर्ण झाल्यात आणि आरसीसी मोसम संघाने हा सामना या ठिकाणी जिंकलेला आहे. अभिनंदन टीम आरसीसी मोसम आणि हार्ड लक टीम या ठिकाणी म्हणावं लागेल. पावडाई देवी क्रिकेट क्लब गिरगाव कमालीचा खेळ तुम्ही खेळलात. कमी धाब्यांमध्ये आरसीसी मोसम सारख्या संघाला तुम्ही मात्र कडवी टक्कर दिली आहे आणि तुमचं देखील कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून असणार आहे. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देखील आपण देतोय. तत्पूर्वी पावडाई देवी क्रिकेट क्लब गिरगाव संघ आपण सन्मान चिन्ह घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आपला विनंती आहे आणि मॅन ऑफ द मॅच